गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन. खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नसल्यानं आरोपींना जामीन. कोर्टाचा निर्वाळा. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा मागितला तर लगेच देणार. धनंजय मुंडे यांचा दिल्लीमध्ये पुनरुच्चार. 50 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याची खंत. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावरती लटकवण्याचीही केली मागणी. पन्नास दिवसांपासून पक्ष बदनाम होत असेल तर लगेच राजीनामा दिला असता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सुप्रिया सुळे आक्रमक. तर सुप्रिया सुळेंना बावनकुळेंचं प्रत्युत्तर. मसाजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण. कृष्णा आंधळेही 50 दिवसांपासून फरारच. धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार. नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबारावरून पालकमंत्री शिंदेंच्या नाराजीची चर्चा. मंत्रिमंडळ बैठकीतही ऑनलाईन उपस्थिती. शंभूराव देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नाराजीचा मात्र इन्कार. कोणीही मंत्री कोणत्याही जिल्ह्यामध्ये दरबार भरवू शकतो. नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबाराचं बावनकुळेंकडून समर्थन. तर शिंदेंच्या शिवसेनेचा पालघरमध्ये दरबार भरवण्याचा इशारा. प्रयागराज महाकुंभमेळ्यामध्ये संगमावरती मध्यरात्री चेंगराचेंगरी. मृतांचा अधिकृत आकडा अद्यापही जाहीर न केल्यानं चर्चेला उधाण. महाकुंभमेळ्याचं प्रशासन लष्कराकडे सोपवा. चेंगराचेंगरीनंतर निरंजनी आखाड्याच्या महंतांची मागणी. गर्दी वाढणार हे माहीत होतं तर आधीच लष्कराला का बोलवलं नाही, महंतांचा सवाल. सैफ अली खान हत्या प्रकरणामधील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयीन कोठडी. ओळख पटवण्यासाठी सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.